आता मला काय सांगा, वजरखेडा या ठिकाणी मंडप कोसळल्यामुळे भाविक जखमी झालेत. कशा प्रकारची घटना होती आणि काय झालं होतं? दिनांक 18/4 पासून आमच्या गावामध्ये महारुद्र याग चालू आहे. या महारुद्र यागाच्या निमित्तानं शिवपुराण कथा, रात्री कीर्तन, भोजन व्यवस्था या सर्व गोष्टी चांगली तयारी गावाने केलेली होती. पण आज शिवपुराण कथा चालत असताना एक 4 ते 5 हजार लोक मंडपात शिवपुराण कथा ऐकत होते. या कथेमध्ये अचानक असं मोठं वावठळ आली आणि मंडप वर उडाला. या उडाल्याच्या नंतर वर त्या मंडपाचे त्या स्टीलचे जे रॉड आहेत ते वर उडाले आणि काही भाविकांच्या अंगावर ते पडलेत. त्यामुळे काही भाविकांना त्याचा मार लागला. साधारण किती भाविक जखमी झाले? तसे सर्वसाधारण 15 ते 20 लोक जखमी झालेत. पण काहीच्या भाविकांच्या डोक्याला मार लागला, म्हणून आता ती लोक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल जालना इथे ऍडमिट केलीत, हसनाबाद PHC आणि त्या लोकांचे CT स्कॅन वगैरे करण्यासाठी, प्राथमिक समजा सर्व चेकअप करण्यासाठी आता दवाखान्यात आणले. सुखरूप ईश्वराच्या कृपेनं ते सर्व सुखरूप आहेत. याबद्दल आम्ही खरं म्हणजे आमच्या वज्रेश्वराचे त्याच्यावर आमच्यावर आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळे माझं नाव गणेश पाटील फुके, मी जिल्हा परिषद सदस्य हसनाबाद गट आणि माजी सभापति पंचायत समिति भोकरदन. सर, मुझे क्या बताएंगे, वजरखेड़ा गांव में एक दुर्घटना घटी है, साधारण इसमें कितने लोग घायल हुए हैं? यहाँ पे श्री महारुद्र महायज्ञ 16 था, वज्रेश्वर संस्थान की वजह से उन्होंने रखा था। वजरखेड़ा तालुका भोकरदन जिला जालना ये गांव है। वहाँ पे क्या हुआ, जो मंडप डाला था वो गिर गया अचानक से, उसके वजह से 16 लोग यहाँ पे अपघात स्थिति में आ गए हैं। 16 लोग, अभी कितने आने वाले हैं वो आगे का नहीं मालूम, लेकिन जो 16 लोग हैं उनमें से 13 लोगों की वजह से डायरेक्ट मंडप गिरने की वजह से सर में मार लगा है। एक्चुअली उनमें से कोई सीरियस या अत्यवस्थ नहीं है। तो उनका भी हम लोगों ने CT स्कैन एडवाइस किया है। बाकी की जो लोग हैं वो एकदम सर्वसाधारण है, थोड़ा फार मार लगा है, उनका इलाज चालू है और इसमें कोई दिक्कत नहीं कि उनका पूरा इलाज होए बगैर हम उनको डिस्चार्ज करने वाले हैं। जी, आपका नाम? मैं डॉक्टर नितिन पवार, मैं साइकेट्रिस्ट हूँ क्लास 1। आज जिला शल्य चिकित्सक की हैसियत से बोल रहा हूँ। सर, मला काय सांगणार, वजरखेडा या ठिकाणी अपघात घडलेला आहे, साधारण किती लोक जखमी झाले, कशा प्रकारची घटना होती? आता तिथं महारुद्र महायज्ञ 16 वज्रेश्वर संस्थान, वजरखेडा तालुका भोकरदन इथली ही घटना आहे। आणि तिथं मंडप पडल्यामुळे लोकांना बराच मार लागला, पण मंडप वरून पडल्यामुळं बऱ्याच लोकांच्या डोक्याला मार लागला, परंतु त्यापैकी कोणी आता अत्यवस्थ नाही आहे। परंतु आपण त्याच्यापैकी 13 लोकांचा CT स्कॅन वगैरे करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्यापैकी कुणीही सिरियस नाही। बाकीचे जे लोक आहेत त्यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत, तर त्यामध्ये घाबरण्यासारखं किंवा अत्यवस्थ किंवा जास्त सिरियस असलेलं एकही रुग्ण नाही। त्यामुळं नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जास्त काळजी करू नये असं मी आवाहन करतो। आपल्यामार्फत त्यांच्याकडे हा संदेश पोहोचवा हे आपल्याला पण विनंती करतो। मी डॉक्टर नितिन पवार, मी क्लास 1 सायकेट्रिस्ट आहे। जिल्हा शल्य चिकित्सक या नात्यानं आज मी कार्यभार बघत आहे।